जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रायगडमध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला। मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले रमेश मोरे यांची शिवसेनेत घरवापसी झाली, तर मोरबा येथील सुनील तटकरेंचे खंदे समर्थक राजू मोरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता रणधुमाळी सुरू झाली। जिल्हा परिषदेच्या 61 गट आणि पंचायत समितीच्या 122 गणांसाठी भाजपच्या मुलाखती पार पडल्या। आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांच्या अध्यक्षतेखाली 876 मुलाखती झाल्या। शिवसेनेनं त्यांचे सर्व 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यानं युबीटी पाठोपाठ काँग्रेसनंही शिवसेनेला चिमटा काढलाय। काँग्रेसचे नगरसेवक 24 कॅरेट सोनं आहे, त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये ठेवायची गरज नाही, अशा शब्दात खासदार वर्षा गायकवाड यांनी शिंदेंची खिल्ली उडवली आहे। राज्यातील 50% मर्यादा ओलांडलेल्या पालिकेतनं निवडून आलेल्या नगरसेवकांचं पद धोक्यात येण्याची शक्यता आहे। नागपूर महापालिकेमध्ये ओबीसी प्रवर्गातनं निवडून आलेल्या 40 नगरसेवकांचं पद धोक्यात येत आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं कोणत्या 33 जागा ठेवायच्या किंवा 7 जागा रद्द करायच्या याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकार निर्णय घेऊ शकतं। लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये, त्यामुळे वाशिममधले लाभार्थी महिला संतप्त झाल्या। महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या, अन्यथा योजना बंद करा, अशी मागणी करत महिलांनी संताप व्यक्त केला। महापालिकेची निवडणूक संपूनही हप्ता न मिळाल्यानं अमरावतीमध्ये लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या। मोर्चात शेकडो लाडक्या बहिणी सहभागी झाल्या। तत्काळ हप्ता देण्याची मागणी लाडक्या बहिणींनी केली आहे। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। वकिलाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या बाहेर वकील संघटनेकडून निदर्शनं करण्यात आली आहेत। पोलिसाला निलंबित करून तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। पुण्यात अजित पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार आहेत। चिंचवडमध्ये झालेल्या दारुण पराभवाच्या नंतर अजित पवारांनी आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कंबर कसली। राज्यभरातील महापालिका निवडणुकीतल्या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास बळावला, त्यामुळे सोलापूर भाजपनं जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली। भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे। संभाजीनगर महापालिकेमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर एकच जल्लोष करण्यात आला। या विजयानंतर एमआयएमकडनं विजय मिरवणूक काढत जश्न-ए महाराष्ट्र, जश्न-ए इम्तियाज या मैफिलीचं आयोजन केलं होतं। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानापूर्वी ईव्हीएम मधला प्रोग्राम पाहिल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकरांनी दिला। पालिकेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये प्रोग्राम भरताना कोणत्याही राजकीय पक्षांना तो दाखवला नाही, याचा फायदा भाजपला झाल्याचा आरोपही जानकरांनी केला आहे। राज्यभरातील महापालिका निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास बळावला, त्यामुळे सोलापूर भाजपनं जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली। भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली आहे। नाशिकमधील पराभवाच्या नंतर शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। शिवसेनेचे कार्यकर्ते पराभूत उमेदवार, पदाधिकारी आणि नेत्यांना जाब विचारणार आहेत। नाराज कार्यकर्ते शिवसेना पक्ष कार्यालयावर धडक देणार आहेत। महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून झालेला घोळ, भाजपसोबतच्या युतीवरून तीव्र मतभेद यावरून शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे। अहिल्यानगरातील अकोले इथल्या आजोबा गडावर अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका करण्यात आली। सैन्यदल, वनविभाग आणि स्थानिकांच्या मदतीनं 12 गिर्यारोहकांची सुटका करण्यात आली आहे। यात 9 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्यात। जिल्हा परिषद गटाच्या 61 तर पंचायत समितीच्या 122 जागांसाठी तालुकानिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष राजेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती पार पडल्या।
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत डावोस इथं दाखल झाले. स्वतः उदय सामंतांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. जागतिक स्तरावर महाराष्ट्राची ताकद दाखवण्यासाठी जागतिक आर्थिक मंच 2026 साठी डावोसला पोहोचल्याचं त्यांनी म्हटलं. नाशिकच्या चांदवड मनमाड महामार्गावर अखिल भारतीय किसान सभेनं बेमुदत रास्ता रोको आणि धरणं आंदोलन केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी चांदवड मनमाड महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नाशिक महापालिका निवडणुकीत मतदारांचा निरुत्साहाचा फटका उमेदवारांना बसला. महापालिका निवडणुकीत सुमारे 85% उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. निवडणुकीच्या रिंगणात 735 उमेदवार होते. मात्र त्यातल्या अनेक उमेदवारांना वैध मताच्या 1/6 मतही न मिळाल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. नांदगावमध्ये अखिल भारतीय किसान सभेनं रास्ता रोको केला. प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको केला. त्यावेळी नाशिक जळगाव महामार्ग रोखून धरला. संतप्त शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. पंढरपूर नगरपालिकेमध्ये नगरसेवकांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी केबिनची मागणी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे करण्यात आली आहे. नगरपालिकेत नगराध्यक्षांसाठी 2 केबिन आहेत. यातली एक केबिन उपनगराध्यक्षांना देण्याची मागणी करण्यात आली. मात्र नगराध्यक्षांनी दोन्ही केबिन आपल्याकडेच ठेवण्याचा हट्ट धरलाय. यामुळे नगरपालिकेमध्ये आता केबिन वाद निर्माण झाला. सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपकडनं उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख दौलतनाना शितोळे यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे ही मागणी केली आहे. सांगली महापालिका निवडणुकीमध्ये पती पत्नीनं विजयाची हॅट्रिक केली आहे. सलग तिसऱ्यांदा हे जोडपं निवडून आलं. काँग्रेसकडनं मेंढे दाम्पत्यानं विजयाची हॅट्रिक केली. मिरजेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून संजय मेंढे आणि त्यांच्या पत्नी बबिता मेंढे दोघे सलग तिसऱ्यांदा निवडून आले. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतदार यादी आता अंतिम झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 18,18,000 मतदार असणार आहेत. 5 फेब्रुवारीला पार पडणाऱ्या मतदानासाठी जवळपास 2039 मतदान केंद्र असतील. शिरूरच्या रांजणगाव गणपती पंचायत समिती गणात उमेदवारी अर्ज दाखल करताना आंदोलनाची धार लाभली. पिंपरी दुमला गावातल्या उमेदवारानं गळ्यात खिळ्यांचा पट्टा आणि कांद्याची माळा परिधान करत हटके पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी एंट्री केल्याचं त्यानं सांगितलं. भुसावळमधील भाजपचे नगरसेवक आक्रमक झालेत. नगर परिषद रुग्णालयाच्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्याच्या विरोधात नगरसेवक आक्रमक झाले. यावेळी नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या मांडून नगर परिषदेचं स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली. विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभा आणि माकपच्या वतीनं नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्यात आला आहे. यामुळे नाशिकवरून गुजरातकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिन रस्त्यावरच साजरा करणार असा इशारा आंदोलकांनी दिला. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातल्या पाहुणी प्रकरणाला नवं वळण आलं आहे. पोलीस पाटलांनी प्रीतम चव्हाण यांनाच आरोपी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात केलेला आहे. या कारवाईविरोधात संतप्त होत प्रीतम चव्हाण यांनी भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकात आमरण उपोषण केलं आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारानं श्री लखमापूर धाम इथं रामकथेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात 5वं पुष्प गुंफताना कथाकार राजन महाराजांनी रामकथा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सत्याकडे नेणारा श्रद्धेचा सेतू आहे असं म्हटलं. महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा 361वा सुवर्ण तुला प्रसंग उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती वृषाली राजे भोसले उपस्थित होते. यावेळी सुवर्ण तुला पूजन, अभिषेक पूजा आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं. पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेसाठी आज शहरातल्या अनेक महत्त्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. याचा फटका पीएमपीच्या नियोजित फेऱ्यांना होणार आहे. सुमारे 2000 फेऱ्या रद्द होणार आहेत. प्रवाशांना देखील त्याचा फटका बसणार आहे.
आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे पुण्यात आज शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली। या स्पर्धेतील प्रोलॉग रेस आज शहरात होणार असल्यामुळे त्यासाठी प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत। विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळा कॉलेजेस बंद राहणार आहेत। लाखांदूर तालुक्यातील आसोला ते आथली या मार्गावर रात्रीच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं। या परिसरात घनदाट जंगल नसतानाही बिबट्याचा वावर आढळलाय, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। पंढरपूर तालुक्यातील राहुल भारती या तरुणानं न्यूझीलंडमधील हॉर्स रेसिंग स्पर्धेत 25 लाखांचं बक्षीस मिळवलं। राहुलला हॉर्स रायडिंगची आवड आहे, त्यामुळे त्यानं पुण्यात प्रशिक्षण घेतलं। त्यानंतर तो न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला। कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आज आणि उद्या विस्कळीत राहणार आहे। महावितरण कंपनीकडनं काळंबावाडी धरण परिसरात आयसोलेटर बसवण्यात येणार आहेत, त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। वाशिममध्ये 6 ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यान विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानाचं प्रत्यक्ष आणि व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे। याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विविध क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत। भंडाऱ्याच्या वरठी इथल्या रेल्वे पुलावरनं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पलटी झाला। पुलावरून जाताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटला। पुलावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून उपाययोजना करण्याची मागणी केली जाते।